आतापर्यंत आपले 13 भाग झाले. गेल्या 2 आठवड्यामध्ये आपण आपल्या कारखान्यामध्ये काय काय चुकू शकतो यावर चर्चा केली. पुढचे 2 आठवडे आपण आपल्या कारखान्यात याचे ऍप्लिकेशन करण्यासाठी अजून खोलवर माहिती कशी गोळा करायची यावर चर्चा करणार आहोत. आणि शेवटी या सगळ्याचे सार म्हणजे याचा वापर करून आपल्या कारखान्याचे थ्रूपुट वाढवणे, डिस्पॅच वेळेवर करणे आणि कॅपॅसिटी वाढवणे या गोष्टी शिकणार आहोत. मी पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे महिन्याभरात तुम्ही तुमच्या कारखान्याकडे नक्की वेगळ्या नजरेने बघणार आहात. या प्रत्येक पॉईंटची डिटेल व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल असतील. तसेच पुढच्या महिन्यात आपण एक फ्री वेबिनार घ्यायचा प्लॅन करत आहोत. त्यात एक जनरल केस स्टडीवर पूर्णपणे चर्चा करून काही सिस्टीम संदर्भात विशिष्ट प्रश्न असतील तर त्याच्यावर देखील चर्चा केली जाईल. त्याआधी आपल्याला या चर्चेच्या टर्मिनॉलॉजीज माहिती असल्या पाहिजेत. आपण सुरुवात केली तेव्हा आपण ध्येय ठरवले. कोणत्याही कारखान्याचं एकच ध्येय आहे, पैसे मिळवणे, म्हणजेच कायम प्रॉफिटमध्येच असणे. आपण 3 पॅरामीटर्स बद्दल चर्चा केली. पहिला थ्रूपुट जो वाढवायचा आहे, दुसरा इन्व्हेंटरी जो कमी करायचा आहे आणि तिसरा ऑपरेटिंग एक्सपेन्स जो कमी करायचा आहे. अगदी याच क्रमाने पैसे वाचवणे हे ध्येय नसून प्रॉफिट मिळवणे हे आपले ध्येय आहे आणि या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. त्यानंतर आपण अडथळा किंवा कन्स्ट्रेंट असलेल्या मशीन, सिस्टीम किंवा प्लॅनिंग बद्दल चर्चा केली आणि त्याला कसे शोधायचे हे देखील पाहिले. ड्रम, बफर, रोप यावर चर्चा करून बफर कसा मॅनेज करायचा हे देखील पाहिले. बफर मॅनेज करून सगळ्या मशीन्स कन्स्ट्रेंटच्या गतीने चालवल्या तर इन्व्हेंटरी कशी कमी होते ते देखील पाहिले. सेल्स आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटमधील विसंवाद कमी करण्यासाठी कन्स्ट्रेंट बद्दल माहिती शेअर करणे किती महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे डिस्पॅच वेळेवर होऊ शकतो हे पण पाहिले. सेल्सवाल्यांना जर कन्स्ट्रेंट कंडिशन कळली तर ते योग्य अशी डिस्पॅच डेट कमिट करू शकतील, जे प्रोडक्शनवाल्यांना जड वाटणार नाही. शेवटी आपल्या कारखान्याची ऍक्च्युअल कॅपॅसिटी किती आहे हे पण सगळ्यांना कळेल. उद्यापासून आपण थोडं डीप डाईव्ह करायला सुरुवात करू.